वा, बघा किती सुंदर दिसते आजची आपली मिठाई. हे कोणते पेढे नाही आहेत बरं का, आणि दुकानातली सुद्धा मिठाई नाही. हे घरी बनवलेले बेसनाचे लाडू आहेत. एकदम चवीला छान, चविष्ट आणि एकदम रवाळ, जे दातांना किंवा तोंडामध्ये चिपकत नाहीत असे हे लाडू आपण बेसनापासून बनवले. ना पाक बनवायची झंझट आहे ना अंदाज चुकण्याची. तर सगळ्यात पहिले आपल्याला तयारी अशी करायची आहे की हे आपण बेसन घेतलं आहे, 1 वाटी बेसन घेतलं आहे आणि त्याला 3 चमचे तूप घेतलं आहे आणि 2 ते 3 चमचे दूध घातले आणि व्यवस्थित सगळ्या बेसन पिठाला हे छान दोन्ही हाताने चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत. जरी आपल्याला नंतर याला दडपून ठेवायचं आहे तरी पण सगळ्या बेसनाला जेव्हा हे लागेल तर आपलं बेसन हे लाडूसाठी रवाळ तयार होईल. त्यामुळेच आपल्याला यामध्ये रवा घालण्याची गरज नाही. आता हे 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं. आता आपला जो मेन ट्विस्ट आहे लाडूंमधला ते बनवून घेऊया आपण काय केलंय की अर्धी वाटी साखर कढई तापवल्यानंतर त्यामध्ये टाकली आणि त्यात अगदी ओले होईल इतकं 3 ते 4 चमचे पाणी घातलं आहे आणि पूर्ण साखर विरघळली की त्यामध्ये 1 चमचा तूप घातलंय. गॅस बंद करायचा आणि हा जो पाक तयार झालाय तो फिरवत राहायचा, म्हणजे याच्यापासून परत क्रिस्टल तयार होतात आणि अशी बारीक बारीक साखर तयार होते. याला तगर पण म्हणतात, बुरा म्हणतात, साखरेचा बुरा पण बोलतात आणि काही ठिकाणी तर शोधलेली साखर असे म्हणतात. आता तुम्ही बघू शकता मोकळी मोकळी साखर तयार झालेली आहे. याला तुम्ही स्मॅशरनी किंवा अशा बत्त्यानी तुम्ही थोडंसं आपल्याला कुटून घ्यायचंय. बघा बारीक अशी आपली पावडर टाईप एकदम साखर तयार झाली आहे. ही पिठी साखर नाहीये, तगर आहे. आता आपलं जे बेसन आपण भिजवून ठेवलेलं होतं ना बाजूला, ते आपल्याला सगळं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे रवाळ पीठ तयार होईल आणि गुठळ्या त्यामध्ये राहणार नाही. हे सगळं बेसन पीठ आपण गाळून घेतलं की त्यानंतर लाडू बनवण्याची पुढची स्टेप आपली सुरू होईल. हे लाडू बनवायला ना खरं तर थोडा वेळ लागतो बरं का, पण चवीला खूप छान होतात. तुम्हाला निश्चितच आवडतील. आता हे सगळं गाळून घेतलेलं बेसन आहे आपण कढईमध्ये 3 ते 4 चमचे तूप घालायचंय. तूप पातळ झालं की हे जे बेसन होतं ते छान सोनेरी रंगाला येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागतो, गॅस कमी ठेवायचा आहे आणि अगदी हळूहळू मंद आचेवर हलक्या हाताने भाजून घ्यायचंय. तुमच्या लक्षात येईल की थोड्या थोड्या वेळात त्याचा रंग बदलतो आहे. छान सोनेरी रंगाचं झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण तयार केलेला साखरेचा बुरा जो आहे तो घालायचा आहे. पण त्याआधी काय करायचंय की जे आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स सगळे घेतले होते ना तोडून, ते सगळे यामध्ये भाजायचे आहेत. तुपात ते पण छान भाजले जातात, तर ते पण चवीला छान लागतात. आता हे सगळं आपल्याला एका ताटलीमध्ये किंवा छोट्याशा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. सुरुवातीची जास्त उष्णता निघून गेली की ते कोमट होणार. त्यामध्ये त्यानंतर आपल्याला हा साखरेचा बुरा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हातात घेतण्या इतपत हे कोमट झालेलं असेल त्यावेळेला सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि लाडू वळायचे आहेत. लाडू आपण आपल्या आवडीच्या आकाराने वळू शकतो. मी यावेळेला हे मूद जे असतं आपण भात वाढायचे, मी छोटं लाडूसाठीच आणलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात खाली मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि पिस्त्याचे बारीक काप घातले आणि हे दाबून दाबून हे आपलं लाडूचं सारण त्यामध्ये भरलं आणि त्यानंतर हे असे छान वेगळ्या आकाराचे किती सुंदर दिसत आहेत ना या आकाराचे हे लाडू. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनादिवशी मी हा नैवेद्य बनवला होता. महाराजांच्या समोर हे ताट ठेवताना मला एक वेगळे समाधान वाटत होते. ते लाडू पण किती सुंदर दिसत होते नाही का. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्कीच बनवून बघा. कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा.